नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित. आज आपण कांद्याच्या भावाबद्दल बोलणार आहोत, कारण हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. जेवढे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मित्रांनो, आज कांदा म्हणजे काही महाराष्ट्रातील काही मोठ्या बाजार समिती जगात जेवढं कांदा बाजारभाव पाहणार आहोत. त्यापैकी 40 ते 50% उत्पादन भारतात होतं. त्यात भारत एक नंबरला, आणि भारतात होणाऱ्या उत्पादनापैकी महाराष्ट्रात 45 ते 50% होतं. म्हणजे बघा, महाराष्ट्रात देशाचे एक नंबर आणि बाजारभाव ते गुजरात जर कांदा बाजारभाव कमी झाला तर यांच्या कांदा बाजारभाव कमी झाला तर महाराष्ट्रात 30 ते 35% शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जीवात प्रत्यक्ष फटका बसतो. म्हणजे विचार करा की तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अर्थकारण हे कांद्यावरच अवलंबून असते. गेल्या वर्षी भारताचे इलेक्शन होते, त्या वर्षी कांद्याचे रेट काय होते? 50 रुपये किलो. माहिती असेल, 50 रुपये किलो होतं, आणि आता ते आहे 15 रुपये किलो. अरे लाजा वाटत आहे, खर्च तरी निघतोय का कांद्याचा? शरद पवार हे देशाचा कृषी मंत्री होते तेव्हा त्या पटीने बाजार चांगला होता की त्यांना लोकांनी कांद्याने हाणलं, ती गोष्ट वेगळी. पण कांदा मार्केट चांगलंच होतं. मोदी सरकार हे कांदा मार्केट मॅनिप्युलेट करतात हे सर्वांनाच माहिती. कायमच कमी राहून द्या ना. तुम्ही इलेक्शन आल्यावर कशाला वाढवता? तुम्ही मार्केट का वाढवता? तुम्ही इलेक्शन आल्यावर का वाढवू? तसंच राहून द्या. तसं मग कमी पडत म्हणून वाढवता का? मग आता आम्हीच निर्लज्ज आहोत. म्हणजे साहेब, तुमची चुकी नाही काय. आम्ही लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये घेऊन तुमच्या भाजप सरकारला 5 वर्षासाठी निवडून दिले. तुम्ही याच का धोरणामुळे जर भारतात कांदा उत्पादनात मागे पडला तर पडला नाही, पडतच आहे. पण पडला तरी नवल वाटू देऊ नका. थोडं मार्केट बद्दल की मार्केट वाढलं की कर निर्यात मध्ये सरकार, आणि मार्केट कमी झालं की बसा बोंबत. जिरली आता आमची. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो.